चला, आपला एक्सपान्शन फॉर्म्युला हा होता. ठीक आहे. एक्स आपण काय कन्सिडर करून, बी ला. ए कन्सिडर कशाला करू, 8 ला सेम. आणि बी कशाला कन्सिडर करून, 3 ला. ठीक आहे. आपण वरती फॉर्म्युला लिहून ठेवला आहे. आता या हिशोबाने आपण काय करायचं, सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, फॉर्म्युल्यामध्ये ह्या दोन ब्रॅकेटचा आन्सर काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए बी इंटू एक्स प्लस ए बी आहे. तर आता आपला एक्स काय आहे इथे, पी आहे. म्हणजेच पी चा स्क्वेअर प्लस ए बी काय आहे, बोला पटापट. 8 मायनस 3. एक्स काय आहे आपला, पी प्लस ए इंटू बी. ए काय आहे, 8 मायनस 3 मायनस. ठीक आहे. चला करा सॉल्व. पी स्क्वेअरचं काय होईल का, पी स्क्वेअर. ठीक आहे, जसंच्या तसा. 8 मायनस 3 5. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, पॉझिटिव्ह, तर तो 5 राहील. पी जसाच्या तसा प्लस 8 इंटू 3 20 24. आणि हा मायनस असल्या कारणाने याचा सिम्बॉल काय होईल, चेंज होईल, मायनस 24 होईल. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय झालं, पी प्लस 8 पी मायनस 3 चा आन्सर काय झालं आपलं, हे झालं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 लिहा. कोणी कोणी घरी सॉल्व्ह केले होते, कोणीच नाही. 13 मायनस एक्स. चला सेम पद्धतीने सॉल्व्ह करून. इथे काय आहे आपला एक्स, फॉर्म्युल्यानुसार एक्स काय आहे आपला 13 चा स्क्वेअर. ठीक आहे. देन प्लस ए बी काय आहे आपला, एक्स आहे. काय आहे, एक्स. तर मग काय येईल, काय येईल, एक्स मायनस एक्स इंटू 13. देन प्लस ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे काय, एक्स इंटू मायनस एक्स. ओके. चला सॉल्व्ह करा. 13 चा स्क्वेअर 169 प्लस एक्स मायनस एक्स 0. काय होईल, 0. कारण 1 मायनस 1 काय होते, 0. तर एक्स मायनस एक्स काय होईल, 0 इंटू 13 0. ओके. प्लस एक्स इंटू एक्स काय होईल, एक्स इंटू मायनस एक्स काय होईल, एक्स इंटू एक्स काय होते, एक्स स्क्वेअर. आणि एक मायनस आहे म्हणून मायनस एक्स. ठीक आहे. चला काय होईल मग, याला समोर लिहून मायनस एक्स स्क्वेअर प्लस 16. लिहिलं तुम्ही. प्रॉब्लेम काय आहे आपला, 3x प्लस 4y. ठीक आहे. आणि 3x प्लस 5y. ठीक आहे. आता इथे जागा नाहीये, मी खाली लिहित आहे, बरोबर लक्ष द्या. काय होईल, इज इक्वल टू. आता आपला एक्स काय आहे इथे, 3x आहे. काय आहे, 3x. दोन्ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथे साइन चेंज करण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. 3x चा स्क्वेअर, लक्ष द्या रे, फॉर्म्युल्याकडे लक्ष द्यायचं. प्लस ए बी काय आहे आपला इथे, 4y प्लस 5y आहे. आणि एक्स काय आहे आपला, 3x प्लस. आणि ए बी काय आहे आपला इथे, 4y आणि 5y. म्हणजे इथे काय येईल, 4y इंटू 5y. चला आता याला सॉल्व्ह करून. 3 चा स्क्वेअर 9, एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस जसाच्या
तसा. आता 4y आणि 5y किती होईल? 4 + 5 9 आणि y जसाच्या तसा इंटू 3x प्लस 4 × 5 20 4 × 5 4 5 जा 20 किती 20 5 4 जा 20 किंवा 4 5 जा 20 इंटू y. ठीक आहे. आता सॉल्व करा याला. 9x सॉल्व होते का? आपण अगोदरच सॉल्व केला. 9 × 3 27x y प्लस 20y. ठीक आहे. y × y काय होईल? y स्क्वेअर. कारण आपण y × y करत आहोत. ठीक आहे. जसं 4 × 5 करता y × y y स्क्वेअर. जसं इथे x × x x स्क्वेअर होतो. ठीक आहे. हे आपलं आन्सर होईल. ठीक आहे. लास्ट याचं पूर्ण फायनल आन्सर. चला पटकन लिहा. आपली स्पीड वाढवा. एखादा वर्ड नाही समजला विचारा. बेटा तुला त्रास पडत असेल माझ्या जवळ बसू शकते, इथे बसू शकते. कारण उलट बघायला हे होते. इथून दिसून जाईल, त्या अँगलने दिसून जाईल. इथे बसू शकते तू. सकाळी यायला कम्फर्टेबल नाही आहे म्हणता. आहे कोण आहे मला नाही म्हटलं. मी उठत नाही म्हणते. राशी 9 वाजता उठते. खुशबू भी उठते. बस शनिवारी 9:30 उठते. मी लवकर. का मम्मीच राहते? चलो 6. 6वा प्रॉब्लेम बघा. 9x - 5t 9x + 3t. ठीक आहे. आता इथे काय आहे? मायनस आहे. थोडं केअरफुल राहायचं मायनस घ्यायच्या वेळेस. ठीक आहे. आता आपण ऑपरेट करून इज इक्वल्स टू काय येईल? आपला x काय आहे इथे फॉर्म्युल्यामध्ये? फॉर्म्युल्याच्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे. 9x म्हणजे काय आहे? x आहे आपला. म्हणजे 9x चा स्क्वेअर. देन प्लस AB काय आहे आपला? -5t + 3t. ठीक आहे. B हा. देन x काय म्हटलं होतं आपण? 9x. ओके. प्लस A × B काय येईल आपला? -5t. ओके. इंटू 3t. काय? 3t. चला सॉल्व करून आपण याला. काय होईल? 9 चा स्क्वेअर येते 9 9 81. ठीक आहे. आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. तुम्ही बोला. तुम्ही फुटाण्यासारखे फुटले पाहिजे. काय आहे? आता हा 5 आहे, हा 3 आहे. 5 + 3 8. पण हा कसा आहे? मायनस आहे. कसा आहे? मायनस. मग दोघाची काय होईल? वजाबाकी. काय होईल? 5 - 3 2. काय होईल? 2. 2 झाल्यावर मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कोणती आहे? मायनस. म्हणजे -2t इंटू 9x. ओके. इंटू ब्रॅकेटच्या बाहेर कोणताही चिन्ह नाही आहे म्हणजे काय आहे? इंटू आहे, गुणाकार आहे. प्लस काय होईल? tt -5 इंटू 2 काय होईल? -10. 5 × 2 10. आणि एक संख्या मायनस आहे. ठीक आहे. आणि t × t t स्क्वेअर. ठीक आहे. आता याला पूर्णपणे व्यवस्थित लिहून आपण 81 आणि x² -2 × 9 18 t आणि
एक्स प्लस, आता प्लस नाही राहणार, प्लस मायनसचं काय होऊन जाईल, मायनस 10t². लिहा पटापट. घेतो आपण आणि वरच्या यांचं जे दिलंय आपल्याला ते सॉल्व्ह करतो. 2 - 7m प्लस काय येईल, यांचा गुणाकार करून आपण काय येईल, 7 2 जा 14 अपॉन 9. चला सॉल्व करा. m² आणि इथे काय येईल, 2 - 7 म्हणजे 7 मधून जर 2 काढले किती राहील, 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय येईल, -5/3m. इथे डायरेक्ट मायनस याच्यासाठी लिहिलं की प्लस मायनस काय होतो, मायनस होतो, प्लस 14/9. हे आपलं फायनल आन्सर होईल. सॉरी इथे मायनस आहे, तर याचा आन्सर काय होईल, -14/9 मायनस. ठीक आहे, इथे मी मायनस घ्यायची विसरली होती, तुम्ही घ्या. देन नेक्स्ट 8 प्रॉब्लेम लिहायचा. आणि मॅथ्स तुम्ही जेव्हा स्वतःहून सॉल्व करणार डिफिकल्टीज येतील, ठीक आहे, मी सॉल्व करून देत आहे याच्यामुळे, ठीक आहे, डाउनलोड करत आहे किंवा शूट करत आहे म्हणून, ठीक आहे.
पण जेव्हा आपण स्वतःहून मॅथ सॉल्व करतो तर आपल्याला आपण चुकतो, भरपूरदा चुकतो, एकच वेळा नाही. पण आपलं आन्सर कधी बरोबर येते, जेव्हा आपण खूप वेळा प्रॅक्टिस करतो, त्याच्यानंतर आपला आन्सर बरोबर येत जाते. म्हणून प्रॅक्टिस करणं मेन आहे. घरी गेल्यावर काय करायचं, एक पेज घ्यायचा, कन्सिडर करायचं XA ठीक आहे, फॉर्म्युल्यानुसार. मग पुट करून बघायचं आणि आन्सर काढून बघायचं स्वतःहून. कसं? स्वतःला सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. देन 8 प्रॉब्लेम झालं सगळ्यांचं लिहून.